साप आपण मका उचलायच्या अगोदर बघितला म्हणून बरं झालं, नाहीतर मका बरोबर त्याला पण घरी घेऊन आलो असतो. तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. आपण निघालेलो तरडगावला गाडी नीट करायला आणि येताना आपल्याला डिझेल पण आणायचं होतं, त्याच्यामुळे कॅन पण घेतलं सोबत. जाता जाता आपण दुकानातनं लस्सी घेतली, कारण ऊन पण लय बेकार मध्ये लागत होतं. त्याच्यासाठी आपण टोपी घातलेली, पण म्हटलं गळा थंड करायला काहीतरी थंडच पिलं पाहिजे. जाता जाता आपण एका वस्तूच्या शोधत होतो, ती म्हणजे बाटली. दुसरी कशाची नाही रे, बिस्लरीची, कारण आपल्याला डिझेल बरोबर पेट्रोल पण न्यायचं होतं. आलो बरं का आपण पेट्रोल पंप वरती, पण त्याच्या अगोदर आपण गॅरेज वरती गेलतो, पण ती बंद होतं. आलो मग परत माघारी. पहिल्यांदा आपण डिझेल भरलं, नंतर गाडीत पण पेट्रोल टाकलं आणि बॉटल मध्ये पण पार्सल घेतलं. डिझेल घेऊन घरी आल्याच्या नंतर पोरांचं नियोजन झालं तर पोहायला जायचं. चला म्हटलं आता डायरेक्ट विहिरीवरतीच जाऊ. सगळे आता उन्हामुळे गरम होत होतं म्हणून पोहायला आलती, पण ह्याच्या अंगात बहुतेक ज्वालामुखीच फुटत होती, कारण ह्यानं घरने येता येताच गाडी कपडे काढली. पोहून बिवून झाल्याच्या नंतर आलो आपण घरी. हरभरा करायचा होता, त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर घेऊन निघालेलो राहणार. आपण तर काय करणार नव्हतो बरं का, ट्रॅक्टर लावून येणार होतो माघारी. चला म्हटलं, तसं पण लय दिवस झाले चालवलं नाही. ट्रॅक्टर लावला आपण राहणार. आता तिथनं गाडी घेऊन निघालो आपण डायरेक्ट मका आणायला. आता ट्रॅक्टर नाही म्हटल्यावर गाडीवरच मध्ये येईल तेवढी आणायची. आलो आपण गाडी घेऊन राहणार. आता तोडू पटापट, तसं काही वेळ लागणार नाही बरं का. तोडली आपण 10 मिनिटात, जेवढी गाडी जाईल तेवढी मका टाकू सगळी मधीन जाऊ आता घरी. मका तोडून झाल्याच्या नंतर पहिलंच वजन उचलताना त्याच्या खाली दिसला साप. आयला म्हटलं बरं झालं लवकर दिसलं, नाही तर मका बरोबर ह्याला पण घरी घेऊन गेलो असतो. अगोदरच मका उचलूशी वाटाणा अजून त्याच्यात वजनालाही. मकाच्या खाली असल्यामुळे नीट दिसत नव्हतं बरं का. साप नव्हता, मांडूळ होतं. पण त्याचं पण असं, त्यानं जर पायाला विडा मारला तर ती सोडवायला डायरेक्ट गाडवं जाणावं लागतं म्हणतात बरं का. त्यानं वराडल्याशिवाय ती सोडत नाही. तसं गाडवाचा आवाज आता फोनवर पण लागतो बरं का. पण जाऊन त्या म्हटलं रिक्स नको घ्यायला, त्याच्यामुळे आणला लांबडा कळ. दादांचं पण इथं काम चाललेलं, त्याच्यामुळे बोलावलं त्यांना. कळकान डुसलून पाठवलं बरं का त्याला आणि घेतली सगळी मका गाडी भरून. चला म्हटलं आता. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि जाता जाता आता तेवढे व्हिडिओ लाईक आणि आयडीला फॉलो करून जावा.